मान्यवर विनायकदादा सापळे निश्चितच आपल्यापासून रजा घेत आहेत, मात्र पुनश्च एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊयात. रविवारी त्यांचा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. विनायकदादा सापळे यांच्या मालकीची टीम अर्थात साई स्टार आल्याने संघ क्वालिफाय झालाय आणि रविवारच्या दिवसात ते तुम्हाला मैदानावरती खेळताना नक्कीच पाहायला मिळतील. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जरूर विनायकदादा पुन्हा एकदा मंचावरती येतील असं आश्वस्त करून या ठिकाणानं आपली रजा घेत आहेत. आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. मॅच चालू होतीये, अजून एक महत्वाची मॅच. चला, दोन्ही टीमचा 12th मॅन या ठिकाणी कंपल्सरी आहे. जय महाराष्ट्र गोकुळगाव टीमचा 12th मॅन चेंडू पडायच्या अगोदर मित्रांनो आपण या ठिकाणी असणं बंधनकारक आहे. जय महाराष्ट्र गोकुळगाव, यस कम ऑन, स्वागत आहे. पुनश्च एकदा नवीन सामन्याला या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची मॅच मैदानावरती चालू झाली आहे. पहिला बॉल गोकुळगाव संघासाठी टाकलेला पहिलाच बॉल, झेलची सुवर्ण संधी. नक्कीच बाल बचावलाय, फिल्डर पासून दूर ड्रॉप झालाय. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहताय. सचिन आणि अनिकेत कांबारी टीम साठी सुरुवात करतायत. इथे फिरून मारलाय, पूल केलाय, फटका चांगलाय, दर्जेदार स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करणारा हा क्रॅकिंग स्ट्रोक, चौकार. हा चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती 6 धावा. प्रमोद गोलंदाजीसाठी, प्रमोद धिरडे गोलंदाजी करत असताना जुना जाणता गोलंदाज. इथे चांगल्या पद्धतीने उडवलंय, कबरच्या डोक्यावरनं कबर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर पाठलाग करेल मात्र त्यांच्या आबाख्याच्या बाहेर. दणदणीत खणखणीत स्ट्रोक, चौकार. चॅलेंजर 40+ वाशिंद टीमचे सर्व शिलेदार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शशिकांत दादा शेलार, निशिकांत दादा शेलार, अशोक दादा पाटील, योगेशजी निचिते, विष्णुदादा ठाकरे, दीपकदादा वेखंडे, त्याचबरोबर वासुदादा तरणे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. या आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. इथे मिस टायमिंग, व्यवस्थित बॅटवरती आला नाही, टो एंडला लागला. मिस टायमिंग झालेला हा फटका. प्रमोद धिरडे कमबॅक साठी ओळखला जाणारा जिगरबाज खेळाडू. संघासाठी नक्कीच चांगली कामगिरी त्याला करावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये थोडेसे बॅकफुटला जरूर राहिले, मात्र या मॅच मध्ये त्याला स्वतःला सूत्र हातात घ्यावे लागतील. इथे ड्राईव्ह केलंय, लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडू हवेत जातोय, इनसाइड आउट. फटका चांगला आहे, फिल्डर जातोय, अडवण्याचा प्रयत्न करेल, मात्र 3 फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवण्यात अपयशी. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. ज्यानं जगभर ख्याती पसरवली, अर्थात चर्चा होईल. फटका चांगला आहे, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. 18 धावा या ठिकाणी आल्यात. 18 विदाउट लॉस. चांगली सुरुवात. पहा, सीमारेषेच्या बाहेर व्हाईट कलरची कार आहे. ती कार कोणाची असेल तर त्या मालकांना विनंती आहे थोडीशी बाजूला पार्क करा. तिथनं रिफ्लेक्शन डायरेक्ट अंपायर्स आणि आमच्या ऑफिशियल टीम वरती येतं. त्याचबरोबर प्लेयर्सना सुद्धा सीमारेषेवरती फिल्डिंग करत असताना त्रास होतोय. साहेबांना विनंती आहे, ती व्हाईट कलरची कार आपली कोणाची असेल ती कार पहा.
ज्या कोण्या मालकांची असेल विनंती आहे आपण थोडीशी बाजूला पार करा. जय महाराष्ट्र गोकुळगाव संघासाठी ज्यानं प्रतिनिधित्व केलं आणि क्रिकेट खेळता खेळता शहापूर तालुक्यात ठाणे जिल्ह्यात आणि संपूर्ण जगभरात ज्यानं आपल्या परिसराचं नाव मोठं केलं. आज हंगामी होणाऱ्या ISPLच्या टुर्नामेंटमध्ये शहापूर तालुक्यातील एकमेव खेळाडू जो सिलेक्शन झालं जयदीप भोंडिवले अर्थात जय महाराष्ट्र गोकुळगावचा सितारा आज टीम मध्ये नाहीये, त्याला मिस करणार. इथे चौकार आलाय. JD ला मित्रांनो ISPL साठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. अशाच पद्धतीनं यशाचे शिखरे उंच उंच पार करत जा आणि आपल्या गावाचं गोकुळगावचं शहापूर तालुक्याचं ठाणे जिल्ह्याचं आणि परिणामी संपूर्ण भारताचं नाव मित्र मोठं कर. अशा शुभेच्छा तुला आम्ही शेंद्रून प्रीमियर लीगच्या वतीनं देत आहोत. जय महाराष्ट्र गोकुळगाव संघ JDच्या अनुपस्थितीमध्ये या ठिकाणी संघर्ष करतोय. गणेशचा पहिलाच बॉल चौकारासाठी जातोय आणि 4 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती तब्बल 22 धावा कमबॅक करावं लागेल. कांबारे संघाचं आक्रमण इथे पहा, ताकदीनंतर नजाकत दाखवली, पॉइंट आणि कव्हरला बीट केलं. दोघांना सांगितलंय पाठलाग करा, दम हे तो रोकलो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. चौकार. षटकातील हा दुसरा चेंडू सलगचा चौकार येतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2चा खेळ, दोन्ही षटकावरती हल्ला बोल. इथे चांगलं कमबॅक, डॉट येतोय. फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केलं. निर्धाव. ओव्हर नंबर 2 साठी गणेश आलाय आणि गणेशला मात्र इथून चांगलं षटक टाकावं लागेल. ब्रेक थ्रूची गरज आहे. 26 धावा धावफलकावर जोडल्यात ऍज युजल सचिन आणि अनिकेतनं. इथे अनिकेतसाठी टाकलेला चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर दूरवरनं येतोय. एक हातानं प्रमोदनं झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला. इथे धोक्याची घंटा. तू मै एकमेकांमध्ये कॉम्बिनेशन नव्हतं आणि निश्चितच माघारी परतावं लागेल. दोस्तीत कुस्ती झाली सचिन आणि अनिकेतच्या आणि फलंदाज माघारी परतत असताना हा लागलाय पहिला झटका. बॅट्समन अनिकेत रनआउट बाद. इथे षटक क्रमांक 2 मध्ये गणेश वरती आता मात्र हल्ला चढवतायत. एक फलंदाज रनआउट जरूर झालाय, मात्र त्याच्यानंतर मैदानावरती आक्रमण चालूच आहे. अजून एक चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड वेगानं पुढे चाललंय. सातत्यानं धावफलकाला गती देण्याचं काम केलं जातंय. 31 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. 30 धावा 30 क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. 31 धावा 31. इथे कव्हरला खेळतायत. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा धोक्याची घंटा. रनआउट साठी प्रयत्न केले जात आहेत आणि पंचांनी लगेचच बोट आकाशाकडे केलंय. दुसरा फलंदाज जो धावबाच्या स्वरूपात बाद होतोय. मैदानावरती आलेला अमोल नाराज निराश तंबूच्या आश्रयाला वापस. आमच्या जीवाभावाचे मित्र तथा आम्ही अल्यानीकर चषकाचे आमचे दमदार आयोजक अल्यानी गावचे समाजसेवक मान्यवर नरेशजी घोडविंदे सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत सुस्वागतम. त्यांच्या माध्यमातून सुद्धा अल्यानी गावातनं ते शिर्डी सरळगाव
पायी पालखी येत्या 1 तारखेला अल्ल्यानी गावातनं निघेल. 1 दिवसाचा तो पालखीचा दौरा असतो. ज्यांना ज्यांना साई भक्तांना मित्रांनो सहभागी व्हायचं असेल जरूर आपण सर्वांनी सहभागी व्हा आणि पालखीचा भाग व्हा. साईबाबांच्या चरणी जाऊन आपण त्या ठिकाणी लीन होऊ शकता. आपलं नरेशजी घोडविंदे सर आणि दिलीप मोरे सर आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. आणि षटक क्रमांक 3 ला जशी सुरुवात होईल आपण थोडंसं परिवर्तन समालोचन कक्षामध्ये करूयात. दुपारच्या जेवणानंतर पुनश्च एकदा मुरबाड ग्रामीणचा आवाज आपल्यासोबत जोडला जातोय. आमचे जीवाभावाचे मित्र दमदार आवाज सिद्धगडचा अर्थातच ज्यांनी आवाज द्यावा सह्याद्रीला आणि सह्याद्रीला ही जाग यावी. ऐकूयात दीपवीर बिराडे सर यांना. धन्यवाद. राज गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकात पहिला बॉल बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न पण तो फसलेला स्टॅकरला. सचिनचा डॉट बॉल. 2 षटकात 15.50 धावेची धावगती राखलेले 31 धावा तर बनवलेल्या आहेत. छत्रपती स्पोर्ट्स कांबारे क्रिकेट संघानं यावेळेला स्लाइस केल्या बॉल दिली दिशा आणि खराब केले गोलंदाज. राजची दशा पाठवल्या बॉल डीपीस थर्डमॅन सीमा रेषेच्या बाहेर. योद्ध चौकार. गुड शॉट. जगदीश दादा पवार यांनी पुरस्कृत केलेला संघ 12-12 सरकार. चौकाराने धावसंख्या 35-35. 35 ला आपण बघत आहोत. विकेट 2 पडलेल्या आहेत. यापूर्वी शापूरची मुलुक मैदानी तोप सोमनाथजी खाडे सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात त्यांचा देखील धन्यवाद आपण व्यक्त करूयात. हुक केला बॉल लोलुक स्टाईल पाठवला स्कोरला गेला. फिल्डर इनफिल्ड मधून पोहोचलाय. चांगलं बॅकअप. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न सुरू आहे आणि सहजरित्या दुसरी धाव देखील आता प्राप्त होताना दिसेल. नजाकत बारा फटका. चांगलं टायमिंग जुळलंय. पाठवल्या बॉल सीमा रेषेच्या बाहेर. यावेळेला सचिनच्या बॅटमधून येतोय आणखीन एक तंत्रशुद्ध फटका. स्विच इटचा हा देखना फटका. स्विच अँड स्वीट इट. चौकार. चौकाराच्या साईडने एकूण धावसंख्या दाफलकवरती अंकित होत असताना आपण बघत आहोत 41-41 धावा. स्टील 2 टू गो. ऑन साइडला दिशा दिली. गॅप मोठा आहे. लॉंगॉनचा फिल्डर पोहोचेल का प्रयत्न तर सुरू होता पण त्याला पोहोचण्यापूर्वी बॉल मात्र सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. चेंडून त्याचं अंतिम साध्य साधलेलं आहे. आणखीन एक चमकदार चौकार. चौकारांना धावसंख्या दाखल करते. कोणी घेत होती 45-45 धावा. स्टील 1 टू गो. 13 बॉल 36 धावेचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन या डावात देत असताना आपण बघत आहोत सचिनला. फुल टॉस स्विच मध्ये कन्वर्ट केलाय. पाठवल्या बॉल सीमा रेषेच्या बाहेर. अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय फटका. षटकार. षटक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या 51. 51 धावा सध्या स्कोरबोर्डवर. तर वैयक्तिक सचिन 14 चेंडूत 42 42 धावेचं योगदान या सामन्यात सध्या देत असताना सतरा 17.00 धाब्याची धावगती प्रति 3 षटकांच्या पाठीमागे सध्या मेंटेन करत असताना संघ आपण बघत आहोत छत्रपती स्पोर्ट्स कांबारे. 16 चेंडू 42 सचिननं बनवलेले आहेत. 22 त्याची सोबत देतोय जो दाखल झाला बॅटिंग ऑर्डरला 4थ्या क्रमांकावरती. एकही बॉल तर सामना त्यांना आतापर्यंत केला नाही. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात भावेश
भावेश विरुद्ध भावेश असं बॅटल सध्या आपल्याला एन्जॉय करता येईल. तीन षटकात बनल्या गेल्या 51 धावा. चौथा षटक गोलंदाज तयार भावेश. ओ पहिला बॉल चांगला वेग. अपील सॉंग पण पंचांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे. त्याच कारणासह आय थिंक हा प्रयत्न चालवला असावा. एक एक्स्ट्रा धाव बहाल करतायत भावेश आणि एक्स्ट्रा धावेनं स्कोर आपण बघत आहोत. सध्या पोहोचते पुढे बॅटिंग करणाऱ्या छत्रपती स्पोर्ट्स कांबारे क्रिकेट संघाचा 52 ऑन बोर्ड. 52 धावा सध्या स्कोर बोर्डवर. फुल टॉस आणि फुल टॉस पाठवलाय. त्यांना पाहायला मिळतील शेंद्रून प्रीमियर लीग ब्रँडेड सिक्सर. या हंगामातील भावेशच्या बॅटमधून वैयक्तिक पहिली धाव स्कोर झालेली ती देखील षटकारानं. बॉलची मागणी झालेली. चला मॅनेजमेंट कमिटी बॉल द्या. षटकाराच्या स्थानाने एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होत असताना आपण बघत आहोत ती 58 धावा. का चालला देऊन जातोय. लागोपाठचा दुसरा तडाखा लॉंग ऑनला क्लिअर करत षटकार. धावसंख्या धावफलकावरती 64 धावा. हे खेळपट्टी आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ठिले म्हटलं तर फलंदाजांसाठी नंदनवन आहे. फुल टॉस पण मिस टाइम. आता झेलची संधी बनली आहे आणि तिचा स्वीकार. फलंदाज बाद. भावेश नावाचं बादल जे घोंगावत होतं ते आता शमवलंय गोलंदाज भावेशनच. फलंदाज बाद. तिसरा आद्रा. तीन विकेट 64 या आकड्यावर आतापर्यंत गमावलेले आहेत छत्रपती स्पोर्ट्स कांबारे क्रिकेट संघानं. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी दाखल होतोय चेतन. स्टील 3 टू गो. अजूनही बॉल बाकी आहेत 3. न्यू बॅटर चेतन. और लेंथ वरून सडनली चेंडू राइज होतोय. डॉट बॉल. छोटेखानी कमबॅक छोटेखानी वापसी होत असताना गोलंदाज भावेश कडून. सचिनजी भाकरे नुकताच मंचावरती उपस्थित झालेले आहेत. सिंधू प्रीमियर लीगच्या निमित्तानं आपले मनस्वी स्वागत विनंती आहे. आपण असं नसतं बा. संपूर्ण प्रिंटिंग आणि आकर्षक बॅनर जे कटआउट्स तुम्ही पाहताय त्याचं कामकाज त्यांच्या वतीने झालेलं आहे. त्याचं पुन्हा एकदा सिंधू प्रीमियर लीगच्या आमच्या संयोजक समितीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. समोर ड्राईव्ह केलाय. सेमी हेलिकॉप्टर फिल्डर पण त्याच्या समोर टप्पा पडल्याबरोबर बॉल उसळतोय तसा सीमारेषेच्या बाहेर कोसळतोय. येतो तो चौकार. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. खोदून काढला बॉल. चांगलं टॅमिंग जुळलं. चांगलं मिडलिंग आणि धावा देखील चांगले येताना पाहायला मिळत आहेत. चौकारासोबत सध्या धावसंख्या छत्रपती स्पोर्ट्स कांबारे क्रिकेट संघाची 3 विकेटच्या मोबदल्यात सध्या आपण बघतो 68. स्टील 1 टू गो. गोलंदाज तयार भावेश. मिस टाइम. आता झेलची संधी पण ओव्हर कॉन्फिडंट फिल्डर त्याच्या हाताला चटका देत बॉल सीमारेषेच्या बाहेर. मिसफील्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मोबदला तर मोजावाच लागेल. कॅच ड्रॉप आणि त्या मोबदला देत आहेत या निर्णायक 6 धावा. धावसंख्या धावफलकावरती 74 74.
अंतिम षटकात प्रमोद गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक. बॅकफुट जात असताना हुक केलाय बॉल, आता दिली दिशा, पाठवल्या लॉंगलेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू. कारण एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होते ती 78, 78 धावा. वैयक्तिक 15 चेंडू 46 धाब्याचं योगदान या डावात देत असताना सध्या आपण बघत आहोत आघाडीसाठी सचिनला. इनसाइड आउट कव्हर्स मध्ये ड्राईव्ह करतायत, हा फॉली चांगला फटका होता. फिल्डर देखील टीम मध्ये पोहोचतायत, तितकं चांगलं बॅकअप आलेलं आहे. 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या प्राप्त होताना दिसतील सचिनला. आणि या 2 धावीच्या सोबतीने एकूण धावसंख्या दाखल करती छत्रपती स्पोर्ट्स कांबारी क्रिकेट संघाची अंकित होती ती 80 ऑन बोर्ड. 80 धावा सध्या स्कोर बोर्डवर. अलग टू द कार्पेट, चांगला ऑन ड्राईव्ह, बॉल डीप मध्ये चालला, एक सिंगल तर बनले, सेकंडचा कॉल. आणि याचबरोबर 17 बॉल मध्ये सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या 8व्या परतील आणखीन एक दमदार अर्धशतक सचिनच्या नावावर. वेल बॅट, चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे. 17 बॉल मध्ये वैयक्तिक 50 धाब्याचं तो योगदान देतो, आघाडीसाठी आलाय. आणि अजून या सामन्यामध्ये गोलंदाजांच्या विरुद्ध तो बरचलाय. कॉंग्रॅच्युलेशन. ग्राफिक सध्या आपल्या स्क्रीनवर 294चा स्ट्राइक रेट. स्विचिंग अटेम्प्ट केलाय, फुल टॉस, त्याला दिली दिशा, कलात्मक फटका, पाठवल्या बॉल थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर, चौकार. फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न, वेग चांगला होता, डीप होणारा फुल टॉस होता, चेंडूबाटचा संपर्क घडवता आला नाही. डॉट बॉल, छोटेखानी वापसी, धावसंख्या 86, 86. स्टील 1 टू गो, गोलंदाज तयार प्रमोद. यॉर्कर समोर ड्राईव्ह केलाय, फिल्डर थोडे दूर आहेत, एक सिंगल तर बनली आहे, दुसरीचा कॉल दिलाय, थ्रो आता खराब आहे. गोलंदाजाची निराशा सहज सांगून जाते. 2 धावा, डाव समाप्तीची घोषणा. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. एकंदरीत धावा बनल्या गेले 88, 88. 20 बॉल 56 धाबेची मॅरेथॉन इनिंग साकारली सचिन आणि विजयासाठी दुसऱ्या डावात 87, 87 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल तो टीम. जय महाराष्ट्र गोकुळगावला. चला, यानंतर होणारा सामना लगेचच टॉस होतोय. मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित व्हा. होम साई स्पोर्ट्स आवाज पाले आणि त्यांच्या विरुद्ध परिवारियस 2175 शेरे. आजच्या दिवसातील 2 मातब्बर संघ आता एकमेकाविरुद्ध यानंतर होणाऱ्या सामन्यात, यानंतर होणाऱ्या लढतीत खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील.
परिवारियस 2175 शेरे आडे त्यांच्या विरुद्ध होमसाई स्पोर्ट्स आवाज पाली. या दोन टीमच्या दरम्यान सामना 5 ओव्हरची मॅच. आजच्या शेड्यूल नुसार हा 7वा सामना. आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते आपण टॉस कव्हर करत आहोत. कॉल असेल होमसाई स्पोर्ट्स आवाज पालीचा हेड अँड इट इज स्टील. मान्यवरांना विनंती करेल विथ कॉइन आपण मंचावरती आसन असतं. महत्वाचा सामना परिवारीय शिरेच्या कॅप्टन सोबत पुरेसा वेळ देताना आपण चर्चा करूयात. समोर चॅलेंज पालीचं 2 मॅचेस मध्ये तुमच्या टीमची चांगली कामगिरी झालेली आहे, परंतु या सामन्यात टॉस किती इम्पॉर्टंट होता. हो हो आता या सामन्यात काय स्पेशल स्ट्रॅटेजी आहे शिरेच्या विरुद्ध खेळत असताना. नाही आहे तसंच चालू द्या. सालाबाद प्रमाणे तुमचे संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित होत असतो, पण या 8व्या पर्वाविषयी तुमचं काय व्यक्तिगत मत आहे. आयोजन खूप चांगलं असतो आणि आम्हाला दरवर्षी खेळण्याची संधी देतात, त्यांचं म्हणून धन्यवाद. या आपण वळूयात टीम शिरेच्या कॅप्टन कडे. आमची टीम मधले 2 प्लेयर आहेत, ओमकार तारमले. ओमकार तर आता नेक्स्ट लेवलला खेळतो. त्यानंतर जो एक आमच्या टीम मधला चांगला बॉलर बॅट्समन होता रुपेश व्यापारी, तो काही कारण असतो जॉबच्या म्हणजे येऊ शकत नाही, तर त्याला वेळ भेटेल तेव्हा तो खेळेल. चला दोन्ही टीमच्या संघनायकांना आपण सामन्यासाठी ऑल द बेस्ट देऊयात. सेकंड इनिंगला सुरुवात होते. ओपनिंग पेअर दाखल झालेली आहे. 87 टू बिन 87 चा पाठलाग करण्यासाठी संघ सज्ज होतोय. पहिला बॉल अबोलचा समोर सॉफ्टवेअरनं ड्राईव्ह केला. मिडॉनचा फिल्डर बॅक करतोय. मिसफील्ड धाव हवी आहे आणि आता ते सहजरित्या मिळेल देखील. सिंगल धाब्याने प्रत्युत्तरा दाखल मात्र डाव सुरू होतोय. फलकाचा शुभारंभ स्कोरबोर्डचा सध्या होत असताना श्री गणेशा. $89 टू विन. पहिला बॉल एक सिंगल धाव बनलेली आहे. विकास आता स्टॅकर एंडला. हो बॅटची कडा घेत असताना बॉल मागे निघाला. अधिकचा वेग गोलंदाज अमोल आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांना देखील प्रभावित केलेले. डॉट बॉलची होत असताना समाप्ती निधव चेंडूची सांगता. हो आणखीन एक चांगला बॉल ऑफटमच्या बाहेर. टप्पा पडल्याबरोबर थोडा स्क्यूट होत असताना सरळ पाठीमागे विकेट किपरच्या हातात निघून चाललेला आहे. बिहाइंड द विकेट अपील स्ट्रॉंग होतं. तीच विचारणा आता यष्टीरक्षकांनी गोलंदाज करतोय. चर्चा तर त्यांच्या तटस्थ भूमिका. डॉट बॉल लागोपाठचा दुसरा धावा सध्या स्थिर स्थगित. माफक 1 धाव दाखल कव्हर. 89 धाब्याच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दुसऱ्या डावात आपण बघत आहोत जय महाराष्ट्र गोकुळगाव क्रिकेट संघाला. स्विंग अँड मिस. वन मोर डॉट बॉल. लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. दिवसाची सुरुवात ज्या वेळेला झाली पहिल्या सामन्यामध्ये देखील जय महाराष्ट्र गोकुळगावच्या धावांसाठी स्ट्रगल आपण पाहिलं होतं. परिवारियस 2175 शर्येच्या विरुद्ध खेळत असताना आणि या डावात देखील आता धावांसाठी धावाधाव सध्या फलंदाज विकासची आपण बघत आहोत. गोकुळगाव म्हटलं मध्ये नव्हता, परंतु नॉस्टॅकर एंडला आला नाही फिल्डरला. सबो ड्राईव्ह केला. मिड ऑफला फिल्डर पायाच्या स्टँडनं बॉल अडवतायत. व्हेरी गुड फिल्डिंग. वेल स्टॉप. एक सिंगल. षटक समाप्तीची घोषणा. टीमची धावा संख्या 3. 24 बॉल. आता 86 धाब्याची आवश्यकता. चला ऑफिशियल अंपायर संदेश किशमतराव सर, त्याचबरोबर अजय मंदुल्ले सर, आपण रमेश शेट्टी संपर्कात द्या. तीन धावा दाखलकरती पाहायला मिळत आहेत. निर्णायक सामना, महत्वाची लढत आणि या महत्वाच्या लढतीत सध्या गोकुळगाव संघ बॅकफुटवर. 86 धाब्याची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये.
86 टू विन. पाठलाग 89 धाबेचा सुरू आहे. मंचावरती चॅलेंजर 40+ वासिन टीमचे शशिकांतजी शेलार, निशिकांतजी शेलार, विष्णूजी ठाकरे, दीपकजी वेखंडे, अशोकजी पाटील, योगेशजी निचिते उपस्थित झालेले त्यांचं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत आपण करूयात. गोलंदाजीसाठी वैभव दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती बनलेले धावा 3. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. मेरिटवर खेळतायत. गॅप मोठा आहे. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्या आवाक्यावर बॉल चाललाय मित खेळाडू कक्षाच्या दिशेनं. चौकार. या चौकाराने धावसंख्या दाफलकावरती एकूण अंक 7. 7 ऑन बोर्ड. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुट जात असताना कट करण्याचा प्रयत्न पण बॉलच्या अतिरिक्त उसळीनं फलंदाजाला मात्र त्रस्त केलेलं आहे. डॉट बॉल. 1 फॉर द ओव्हर हा कॉल आता ऑनफिल्ड अंपायर कडून देण्यात आलेला आहे. अतिरिक्त उसळीची ताकीद आता गोलंदाजाला दिलेली आहे. धावसंख्या 7. 7 ऑन बोर्ड. ड्राइव करतायत. अप अँड ओव्हर थ्रू द कव्हर्स. आणखीन एक जबरदस्त फटका. एक्सलंट कव्हर ड्राइव्ह. कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा जबरदस्त फटका. चौकार. धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकी झाले ती 11 ऑन बोर्ड. 11 धावा सध्या स्कोर बोर्डवर. समोर ऑन दी अप मेरिटवर खेळतायत. आणखीन एक चांगला फटका. धावा देखील चांगल्या येताना पाहायला मिळतील. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा धमाका षटकार. या षटकाराच्या सारण्या एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित 17. 17 ऑन बोर्ड. प्रमोद आता चांगल्या टच मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आलेला आहे. 4 सेंटीमीटरचा बॉल आता त्याला 10 सेंटीमीटरच्या फुटबॉल एवढा मोठा नजर येऊ लागलेला आहे. बॉलची पाहणी करत असताना सध्या दोन्ही फलंदाज. चला मैदानी पंचांशी आपण डिस्कस करायची सिरीज. स्ट्रोक बॉलच रिटर्न झालेला आहे तर कन्फर्म आहे पण बॉल डॅमेज झालाय का ते पण पाहतायत ही सिरीज. ओके. धावसंख्या 17. स्टील 2 टू गो. लाईन इथे चांगली ऑफ टर्मच्या बाहेर. चांगला फुल लेंथ. सरळ बॉल टप्पा पडल्याबरोबर विकेट किपरच्या हातात दाखल होत असताना 4.46. छोटे कणी कमबॅक होते गोलंदाज वैभवचं. मागणी रिव्ह्यूची केलेली आहे सिरीज बॅटिंग करणाऱ्या टीमनं. ऑनफिल्ड नंबरच्या डिसिजनला आता चॅलेंज केलेलं आहे. वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. फेअर बॉल आहे सिरीज कारण बॅट्समनची बॉडी मुवमेंट फेवर करत होती गोलंदाजाला. धावसंख्या 17. 17. स्टील 1 टू गो. यावेळेला बॅकफुटवर जात असताना स्क्वेअर कटचा देखना फटका.
डिपिच बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय भेदून सीमार्जाच्या बाहेर. षटकार. एक अतिरिक्त धाव, एकूण धावसंख्या दाफलकवरती एक्स्ट्रा धाब्याने अंकित होत. या बॉलला थर्ड बॅनला फिल्डर डायरेक्ट हिटचा प्रयत्न चालवला होता परंतु तो देता आला नाही. एक सिंगल धाव पूर्ण होताना दिसेल. सिंगल धावेच्या सोबतीने धावसंख्या दाफलकर एकूण अंकित होते ते 25 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 17 बॉल अजूनही 64 धाब्याची आवश्यकता. दिल्ली आणि डेहराडून जितकं दोन्ही तांत आवश्यकता आहे, गरज आहे ती स्ट्राईकची. समोर आक्रमण केले, ऑन दी अप खेळतायत. प्रमोदच्या बॅट मधून येतोय हा पारदर्शक फटका. षटकार. षटकारांना धावसंख्या दाफलकवर एकूण अंकी झाले ती 31. 31 धावा सध्या स्कोर बोर्डवर. काउंटर अटॅक आता निर्णायक तिसऱ्या षटकात अमोलच्या विरुद्ध करत असताना आघाडीला प्रमोद 9 चेंडू 28चं योगदान देतोय. या वेळेला यॉर्कर सन्मान दिलाय. धाव हवी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता पण वायडिश मिडॉनच्या फिल्डर कडून पुन्हा एकदा मिसफिल्ड. एक सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्याने एकूण धावसंख्या दाफलकवर अंकित होत असताना आपण बघत आहोत 32. टीमची टोटल आतापर्यंत 32. 15 बॉल आता बाकी आहेत आणि विजयासाठी 57 57 धाब्याची अजून आवश्यकता. या बॉलला ड्राइव्ह करतात. कव्हर्स मध्ये गॅप मोठा आहे आणि धावांचा देखील तोटा पाहायला मिळत नाही. पहिल्या टप्प्यावरती बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे इनसाइड आउटचा अप्रतिम नजराणा विकासच्या बॅट मधून येतोय हा झकात चौकार. माधव ठाकरे सर सध्या प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करतात, त्यांचं देखील आपण करत वेलकम. या वेळेला चांगला स्क्वेअर ड्राइव्ह. गॅप मोठा आहे. वॅकंट एरिया. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं तितक्या शितापीनं बॉल फरार होतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर विकासच्या बॅटमधून आणखीन एक विश्वासू फटका चौकार. या चौकारांना धावसंख्या दाफलकवरती एकूण अंकित झालेल्या आपण बघत आहोत 36. 36 धावा आणि या 4 धावा सुधारित धावफलक असेल 40 हे सिरीज. 13 बॉल आता 49 धाब्याची आवश्यकता. हो शेवटचा बॉल आला डॉट. षटक समाप्तीची होईल घोषणा. एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकात बनला गेला 40 धावा. 10 चेंडू 29चं योगदान प्रमोद देतात तर 8 चेंडू 10चं योगदान विकास देतात. 12 बॉल आता 49. 49 धाब्याची आवश्यकता. 24.50 धाब्याची धावगती प्रति 2 षटकांच्या पाठीमागे आता विजयाकरता मेंटेन करावी लागेल. ज्यांच्या वतीनं खास करून या ग्राउंडच्या डागडुजीसाठी पाण्याची व्यवस्था आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लाभलेली आहे ते नंदूजी भोईर साहेब उपस्थित आहेत. विनंती आहे या पण मंचावरती आपले स्वागत आहे. सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या आयोजन समितीच्या वतीने आपलं स्वागत. चला वेळ घेऊ नका. टीम कांबेरे फिल्डिंग लगेच सेट करा. ऑलरेडी उशीर झालाय. 12 चेंडू अजून 49 धाब्याची आवश्यकता आहे आणि यानंतर देखील 2 सामने पेंडिंग आहेत. लक्ष सुद्धा थोडी घाई करा. थोडं फास्ट क्रिकेट खेळा.
चला क्षेत्ररक्षण पूर्वरत सज्ज करा, लक्ष सुद्धा. गोलंदाजीसाठी सचिन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू अजूनही 49. 49 धावेची आवश्यकता. 89 धावसंख्येचा पाठलाग सुरू. 3 षटकात 40 बनलेले आहेत. तर आता 2 षटकात मात्र विजयासाठी 49. 49 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार होत आहेत सचिन स्ट्रायकरला. बॅटर रेडी होतोय प्रमोद. पहिला बॉल, फिल्डर उपस्थित आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तो फसतोय. कव्हर्स मध्ये फिल्डर पोहोचतोय. चांगला झेल संपादित होतोय. अखेर 40 धाब्याची पार्टनरशिप आता ब्रेक केली सचिन. ती 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन आता बॅटिंग करता दाखल होतोय राज. 11 बॉल अजूनही 49. 49 धाब्याची आवश्यकता. सेट बॅटर आता बाद होतोय. याच्या बॅट मधून 29. 29 धाब्याचं योगदान आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळालं होतं. प्रमोद माघारी परतलेला आहे. 11 बॉल आता 49 धाब्याची आवश्यकता. समोर ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. थोडी मिसफिल्ड, पण मिळेल ते एकच धाव. सिंगल धाब्यासोबत राज यांचं वैयक्तिक खातं खुलं होत आहे. तर सांघिक धावसंख्या मात्र पुढे मार्गस्थ होतीये. बॅटिंग करणाऱ्या जय महाराष्ट्र गोकुलगाव क्रिकेट संघाची 41 ऑन बोर्ड. 41 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. 10 बॉल आता आवश्यकता 48 धाब्याची. फुलटॉस आणि फुलटॉस फिरवलाय. स्विंग केलाय, पाठवलाय मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या षटकाराच्या स्थळाने धावसंख्या एकूण अंकी झाली ती 47. 47 धावा, 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 42. 42 धाब्याची आवश्यकता. 9 बॉल्स अँड 42 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी. चला मॅच बॉल रिटर्न होतोय. मॅच बॉलला सामना आपण कंटिन्यू करूयात. पहिल्या बॉलवरती सचिनला मिळालं होतं सुयश, पण त्यानंतर जशी स्ट्राईक रोटेट झाली विकासनं आणखीन एक षटकार आता त्याच्या विरुद्ध ठोकलेला आहे. धावसंख्या 47. 9 चेंडू 42 आवश्यक धावसंख्या. आतली कडा घेत बॉल मागे चाललाय. फार लेगला फिल्डर पण मिसफिल्ड. आउटफील्ड अत्यंत वेगवान. बॉल थांबणं जवळजवळ अशक्य झालंय आणि चेंडूने त्याचं अंतिम साध्य साधलेलं आहे. डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. वन साइड किंग. 9 नंबर सरकार नाम नाही ब्रँड आहे बॉस. ऑन साइडला आणखीन एक चांगला फटका. उंची सोबत मिळत्यानंतर बॉल होतोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. छुमंतर आकर्षक एसपीएल चषक. षटकार.
57 धावा, 7 बॉल अजूनही 32 धाब्याची आवश्यकता. मॅच स्टील ऑन. सामना अजूनही संपला नाही, कारण 7 बॉल 32 धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. आणि ज्या टच मध्ये स्पेशली आता बॅटर विकास आहे, या धावा देखील चेस करण्याची क्षमता तो ठेवतो, जिद्द तो ठेवतो. ही इज अ फायटर, तो लढवय्या खेळाडू आहे आणि सरते शेवटी शेवटच्या बॉल पर्यंत या सामन्यात तो झुंज देतोय. 7 बॉल 32. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. रनवे मध्ये आला बेते, पंच सांगतात डेड बॉल. फिटनेस पहा माधव ठाकरे सरांचा. 7 बॉल अजूनही 32 ची आवश्यकता. 7 बॉल अँड 32 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी. फुलटॉस आणि फुलटॉस वरती पुन्हा एकदा हवाई हल्ला. कॉपी पेस्ट फलंदाजी सुरू आहे. सेम शॉट, सेम रिझल्ट, सेम एरिया. षटकार. सध्याच्या भेटी निमित्तानं काही मान्यवर नुकताच आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित झालेले आहेत. सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या निमित्तानं उपस्थित सर्व अतिथींचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष सरचे स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. 6-26 वरती आता सामना आलेला आहे. 4 षटकात 63 धावा बनलेल्या आहेत. 12 बॉल 32चं योगदान देतात विकास, तर 29 धाब्याचं योगदान देत असताना प्रमोद माघारी परतलेले आहेत. चला टीम मॉडेल नकोय, ऑलरेडी वेळ घेतलेला आहे. छत्रपती स्पोर्ट्स कांबेरे जरा घाई करा. संगणक मैदानी पंच देखील त्या सूचना देत आहेत. लक्षात होत्या 4 षटकं तुम्ही 20 मिनिटात जरूर टाकलेले आहेत, परंतु अंतिम षटकासाठी आता अधिकचा वेळ नकोय. 6 बॉल 26 धाबा समीकरण आहे. लगेचच गोलंदाजाची नियुक्ती करा. नुकताच मंचावरती शुभापन होतोय नाशिक दादा पवार आणि त्याचबरोबर किसन दादा पांढरे या दोन्ही अतिथींचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. वेलकम. कांबारे टीमचे पुरस्कर्ते जगदीशदादा पवार यांचे बंधुराज आहेत. नाशिकदादा पवार, 12 सरकार आणि त्यांचं होते आगमन, त्यांचं देखील कोण्यात स्वागत. वेलकम. 6 बॉल आता 26 धाब्याची आवश्यकता. अंतिम अखेरचं निर्णायक षटक. चेतन गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत, तर बॅटिंगसाठी स्टॅकर इनला राज, नॉन स्टॅकर इनला विकास. फुलटॉस बॉल, बोलस बॅक ड्राईव्ह, रनआउटचा चान्स संधी आणि तिथं सोडव. फलंदाज होतोय बाद. पहिल्या बॉलवरती राज माघारी परतोय. 5 बॉल आता 26 ची आवश्यकता. दुसरा धक्का. छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघाने जिंकला, तर टीमचे पुरस्कर्ते 12 नंबर सरकार, अर्थातच नाशिक दादा पवार यांच्या वतीनं 1212 रुपयाचं कॅश प्राइज ओव्हरऑल टीम साठी दिलं जाईल. पहिला बॉल विकेट तर आलेली, परंतु जमेची बाब जय महाराष्ट्र गोकुळगाव क्रिकेट संघाकरता. स्ट्राईक आता इन्फॉर्म बॅटर विकासकडे रोटेट झालेली आहे. 5 बॉल अजूनही 26 धाब्याची आवश्यकता. आतापर्यंत चांगली लढत दिली आहे विकासनं, परंतु अंतिम चेंडू पर्यंत विजयश्री जर संपादित करायचं असेल तर त्याला संघर्ष करावा लागेल. ओ व्हाट अ शॉट. चांगला फटका आहे. विथ वाईड अँड देन पनिश. पाठवला बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक झकास फटका. चौकार. या चौकाराने एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित होते. मार्गस होते 67, 67 धावा. 4 बॉल आता आवश्यकता. 22 धावेची. मॅच इज ऑन. 3 षटकार 1 चौकार जरी आला तरी देखील हे इक्वेशन सहजरित्या गाठता येईल. फुल टॉस समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतोय.
चांगला बॅकअप, दुसऱ्या धावेचा कॉल आहे, नो स्ट्रायकर एंडला आता फलंदाज पोहोचलाय आणि स्ट्रायकर एंडला आता अपील रनआउट साठी झालंय आणि स्कोरलेग अंपायरनं आता टीव्ही अंपायरची मदत मागितलेली आहे. विकासची विकेट आता धोक्यात आहे की नाही त्यासाठी आता मैदानी पंचांच्या वतीनं तिसऱ्या पंचांची मागणी. कंट्रोल वॉर रूम मध्ये आपल्यासोबत अजय अब्दुल्ला सर उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील करूयात स्वागत. इट्स आउट गॉन, फलंदाज होतोय बाद आणि विकास माघारी परततो. याचबरोबर आशेचं किरण आता मावळत आहे. मोठा आदरा बसतोय बॅटिंग करणाऱ्या जय महाराष्ट्र गोकुळगावला. नवीन बॅटर भावेश बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतात. 3 बॉल आता 21 धावेची आवश्यकता. तीन बॉल 21. हो, भन्नाट यॉर्कर, भन्नाट वेग, आता चारोखाने चित केलेले फलंदाज झाला. डॉट बॉल. सामना आता आवाका बाहेर गेलेला आहे. पहिल्या षटकात रनचेस करत असताना 89 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हवा तसा स्टार्ट मिळाला नाही, त्याच कारणासह आता विजय थोडा दूर गेलेला आहे. 2 बॉल 21. फुलटॉस स्टॉपेज, स्वतः गोलंदाज पोहोचला. दिस इज माय कॅच, आय विल कॉन्फिडेंटली टेकन. हा कॉल त्यानं दिला होता परंतु तोवर कॉन्फिडन्स झाला. कॅच ड्रॉप, एक सिंगल. आता फक्त पराभवातील अंतरच कमी होऊ शकतं. 1 बॉल 20 धाब्याची आवश्यकता. स्कोर बनलेला आहे जय महाराष्ट्र गोकुळगावचा 69. 69 धावा. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, कव्हर्स मधून पण मिळेल ती एक धाव. याचबरोबर सामना संपतोय, दुसरं सत्र संपतोय. धावा बनल्या गेल्या 70. पाठलाग करत असताना 89 धावसंख्येचा 18 धावेनं दमदार विजय मात्र आपण बघत आहोत या सामन्यात छत्रपती स्पोर्ट्स कांबेरी क्रिकेट संघाचा. मनपूर्वक अभिनंदन, वेल प्ले बॉयज, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. चला दोन्ही टीम हँडशेक करा आणि तदनंतरच हे मैदान तुम्हाला सोडायचं. मॅच समरी आपल्या स्क्रीनवर. प्रथमतः फलंदाजी करत असताना सचिनची बीज चेंडू 56